नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सुरुवातीला परत एकदा सूचना देतो. ज्यांना माझे हिंदी व्हिडिओ ऐकायचे आहेत त्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जावं आणि माझं हिंदी युट्यूब चॅनेल प्रतिवाद हे सबस्क्राईब करावं. मित्रांनो, आज म्हणालात तर मी एक गौप्यस्फोट करणार आहे. आता त्याला गौप्यस्फोट म्हणायचा की नाही हे तुम्ही ऐकल्यावर ठरवा. पण ही माहिती कुठेही आलेली नाही, कुठेही आलेली नाही. आणि मला अत्यंत वेगळ्या गोटातून मिळालेली माहिती आहे. ती माहिती म्हणजे 2 दिवसासाठी मुंबईत गणेशोत्सवाच्या निमित्ताने आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे उबाठा शिवसेनेकडून भाजप सोबत येण्यासाठीचे फिलर्स पाठवले गेल्याची ती माहिती आहे. मी छाती ठोकपणे सांगू शकत नाही, पण मला सांगणारी सूत्र अत्यंत विश्वसनीय आहेत हे मी सांगू शकतो. ही माणसं मला उगाच हवेतल्या गप्पा किंवा अफवा आणि वावड्या सांगणारी नाहीत, ज्यांनी मला असं सांगितलंय. उद्धव ठाकरे हे कमालीचे नाराज आहेत, ही गोष्ट जगजाहीर आहे. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हे कमालीचे नाराज आहेत. किंबहुना आपल्याला आणि आपल्या भविष्यातल्या राजकारणाला आता महाविकास आघाडीमध्ये काही शाश्वत असं भविष्य राहिलेलं नाही, याविषयी उद्धव ठाकरे यांची खात्री पटलेली आहे. ज्या प्रकारे त्यांचं नाव घोषित करायला, मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव घोषित करायला उघडपणे नाही पण कृतीतून काँग्रेस आणि शरद पवार गटाने नकार दिलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज होतेच. पण त्यांनी कोणाचंही नाव जाहीर करा, मी पाठिंबा देतो असं सांगूनही आधी कोणाचंच नाव सांगणार नाही आणि आधी नाव ठरवण्याची गरजच नाही असं म्हणून उद्धव ठाकरेंचा हा प्रस्ताव सरळ सरळ जाहीरपणे धुडकावण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडीच्या शाश्वत राजकारणाविषयी विश्वास संपलेला आहे. पण दुर्दैव असं आहे की मागे जाण्याचे सगळे रस्ते त्यांनी आधीच बंद करून टाकलेले आहेत आणि त्यामुळे कितपत शक्य आहे, कसं शक्य आहे, काय केल्यामुळे शक्य आहे याची चाचपणी त्यांच्याकडून होत असताना पडद्यामागे काहीतरी चालू आहे. आणि पडद्यामागे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या भाषेत बंद दरवाजा आड काहीतरी शिजत आहे. आठवतं ना, 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर एक मोठा गौप्यस्फोट केला होता. मोठा गौप्यस्फोट केला होता. कधी? ऑक्टोबरमध्ये. आणि ऑक्टोबरमध्ये त्यांनी जो गौप्यस्फोट केला होता ती घटना फेब्रुवारी 2019ची 2018ची होती. सॉरी, 2019च्या फेब्रुवारीची होती. लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना फेब्रुवारी महिन्यामध्ये शिवसेना भाजप युती जी सत्तेत एकत्र असली तरी एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढवत होती 4 वर्ष. त्यांनी परत एकदा लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र यावं अशा हालचाली सुरू झाल्या आणि तेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अमित शहा थेट उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर येऊन पोहोचले होते. तिथे भाजपचे काही नेते, खुद्द मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस किंवा प्रदेशाध्यक्ष मला वाटते चंद्रकांत दादा वगैरे आणि भाजप शिवसेनेचे काही नेते यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्या चर्चेनंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरे या दोघांचीच बाळासाहेबांचं जे दालन आहे त्या दालनामध्ये बंद दरवाजा आड काही मिनिटं एक खलबत झाली. आणि ती खलबत काय झाली होती हे देवेंद्र फडणवीसांना माहिती नव्हतं किंवा बाहेर कुठच्याही नेत्याला माहिती नव्हतं. हे जे काय बोलणं झालं होतं
ते उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये झालं होतं. आणि त्याविषयी फेब्रुवारीपासून ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत उद्धव ठाकरे यांनी सात मौन पाळलं होतं आणि अमित शहा तर त्याविषयी जाहीर काही बोललेले नव्हते. ही जी दरवाजा आड, बंद दरवाजा आड खलबत करणं आहे, ती परत एकदा सुरू झाली आहे अशी मला लागलेली खबर आहे. हा, फक्त आता अमित शहा, उद्धव ठाकरे किंवा भाजपचे कोणी नेते आणि उबाटा सेनेचे कोणी नेते यांच्यात ही खलबत चालली आहेत अशी बातमी नाहीये. पण या दोन्ही पक्षांविषयी आजही आस्था असलेले आणि त्या दोघांनी एकत्र यावं अशी इच्छा असलेले जे लोक आहेत, त्यांना मध्यस्थीला घेऊन उबाठा शिवसेनेकडून भाजपकडे परत येण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू झाल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. आणि म्हणून मी त्याला म्हणतो की बंद दरवाजा आड काहीतरी शिस्त आहे. काय शिस्त आहे माहित नाही, काय शिस्त आहे माहित नाही. कारण इतक्या तहेर एकमेकापासून दुरावलेले आहेत की दोघांनी परत एकत्र यायचं ठरवलं तर सामान्य माणसाला, सामान्य मतदाराला आपल्या एकत्र येण्याचं समर्पक असं कुठलं कारण द्यायचं हे दोघांसमोर, भाजप समोर आणि उद्धव ठाकरे यांच्या समोर गहन प्रश्न आहे की कुठल्या तोंडाने आपण मित्र म्हणून परत एकत्र आलो. नैसर्गिक मित्र वगैरे ही गोलमाल भाषा आता खूप गुळगुळीत झालेली आहे, किंबहुना ही भाषा आता सडलेली आहे, तर ती भाषा चालणार नाही. मग अशा वेळेला या दोघांचं बंद दरवाजा आड काय शिस्त आहे, तर ते नजरेत भरू नये अशा प्रकारे शिजवलं जातंय किंवा शिजतंय अशी माहिती मला मिळालेली आहे. मग कदाचित ते मातोश्रीच्या बंद दरवाजा आड काहीतरी होत असेल आणि अमित शहाच्या निवासस्थानी बंद दरवाजा आड काहीतरी होत असेल. आणि या दोन्ही बंद दरवाजा आड उद्धव ठाकरे इकडे असतील, अमित शहा तिकडे असतील, पण त्यांना त्या बंद दरवाजा आड भेटणारी व्यक्ती कोणतरी तिसरीच असू शकते किंवा तिसरी, चौथी, पाचवी असू शकते. एक नाही, कदाचित तीन व्यक्ती असू शकतात. पण असं काहीतरी शिजतंय बंद दरवाजा आड अशी बातमी माझ्याकडे आहे. आणि त्याचं कारण एकच आहे, त्याचं कारण एकच आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आपलं बहुमत गमावल्यामुळे भाजप सुद्धा थोडा अस्वस्थ आणि निराश आहे. अशा वेळेला येणारी नवी मदत त्यांना सुद्धा हवी आहे. पण दुसरीकडे उद्धव ठाकरे सुद्धा लोकसभेच्या निकालानंतर मित्र पक्षांकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे कमालीचे विचलित आणि निराशाग्रस्त झालेले आणि त्यातूनच हे प्रयास सुरू झाले. दोन्ही पक्षांना मित्र म्हणून मानणारे काही जे राजकारण बाह्य लोक आहेत, हे अशा गोष्टीत नेहमी पुढाकार घेत असतात. तुम्हाला आठवत असेल तर अजितदादा शरद पवारांची साथ सोडून गेले आणि त्यानंतर काही महिन्यांनी पुण्याच्या चांदणी चौकातल्या नव्या वाहतूक व्यवस्थेचं उद्घाटन होतं. ते उद्घाटन संपल्यावर अजितदादा तडकाफडकी उठले आणि कुठे त्या हडपसर किंवा मगरपट्टा तिकडे गेलेले होते. तिकडे एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी शरद पवार आधीच येऊन बसलेले होते आणि मग अजित पवार तिकडे जाऊन पोहोचले. आठवतं तुम्हाला? असे मध्यस्थ हे बडे राजकारणी कायम तयार ठेवत असतात की ज्यांच्याकडे राजकीय हेतुवारूप केले जाऊ शकत नाही, ज्यांच्याविषयी अशी माणसं नेहमी बड्या बड्या लोकांना एकत्र आणू शकत असतात, एकत्र आणू शकत असतात. आणि असेच काही लोक उद्धव ठाकरेंना भाजप सोबत परत घेता येईल का, भाजप घेईल का, आणि घेणार असेल तर कुठल्या अटीवर, कुठल्या शर्तीवर या गोष्टी साध्य होऊ शकतील याची चाचपणी करत असल्याची बातमी आहे. आणि ही चाचपणी अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या गोटाच्या पुढाकाराने झाल्याची बातमी आहे. मध्यंतरी काही महिन्यापूर्वी असं झालं होतं, तो प्रयत्न झाला होता, पण त्यावेळेला अमित शहा म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी, तेव्हा जवळजवळ 6 महिन्यापूर्वी, पण तेव्हा अमित शहा यांनी
एक विचित्र अट उद्धव ठाकरेंना घातली असं माझ्या ऐकिवात होतं. ती अट म्हणजे भाजप या सगळ्या शिव्या शापानंतर सुद्धा एक नैसर्गिक मित्र म्हणून उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला आपल्या सोबत घ्यायला तयार आहे. पण त्यासाठी त्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून एनओसी आणावी लागेल. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, ना हरकत प्रमाणपत्र. थोडक्यात एकनाथ शिंदे यांची हरकत नसेल तर परत एकदा उद्धव ठाकरेंना एनडीए मध्ये आणता येईल. आता एकनाथ शिंदे यांची एनओसी आणायची म्हणजे त्यांना शरण जायचं, ही अट उद्धव ठाकरेंना घालण्यात आली होती. आणि तुम्हाला आठवतं, मला वाटतं नरेंद्र मोदी जाहीरपणे बोलले होते, आमच्याकडे यायची गरज नाही, आमच्या पक्षात येण्याची गरज नाही, तुमचा जो मूळ पक्ष आहे त्याच्यातच तुम्ही जा आणि त्याच्याशी जुळवून घ्या, असं नरेंद्र मोदी एका जाहीर सभेत बोललेले सुद्धा होते. आठवलं तुम्हाला? म्हणजे मूळ पक्षात जा म्हणजे कोणाकडे जा? एकनाथ शिंदेकडे जा. आणि आता ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांनी 7 जागा जिंकून आपला ठसा उमटवला, शिवसेनेची बहुसंख्य मतं, बहुसंख्य पदाधिकारी, बहुसंख्य आमदार, बहुसंख्य खासदार त्यांच्याकडे गेलेले होते. आता त्यांनी बहुसंख्य मतं सुद्धा आपल्याकडे नेली आहेत आणि उद्धव ठाकरे परावलंबी झालेले आहेत. तेव्हा त्यांना परत शिंदे बरोबर जाणं यापेक्षा भाजप बरोबर जाणं आणि परत एकदा शिवसेना एकत्र येण्यासाठी ही प्रक्रिया उपयुक्त होईल का, चालना देऊ शकेल का, असे विचार घोळायला लागलेले आहेत. आणि म्हणून सध्या तरी दोन्हीकडून कोणी प्रमुख नेते एकमेकांना भेटलेत असं दावा सुद्धा मी करणार नाही. पण दोन्हीकडच्या मध्यस्थांमध्ये या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. हा, पण त्यांनी असंही सांगितलं, ज्यांच्याकडून मला माहिती मिळाली त्यांचं म्हणणं असं आहे की ही उभाठा शिवसेना भाजप बरोबर तात्काळ येऊ शकेल असंही नाहीये, निवडणुकीपूर्वी सुद्धा येण्याची शक्यता कमी आहे. कारण दोनही पक्षांना, उभाठा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि भाजपला सुद्धा आत्ता एकत्र येऊन मतदाराच्या समोर जाणं अशक्य आहे. लोक जोड्याने मारू शकतील आणि म्हणून मतदाराला आत्ता आपण एकत्र येतोय असं दाखवायचं सुद्धा नाही. पण दोघांनी असं काहीतरी करायचं की जेणेकरून निकालानंतर एकत्र येणं शक्य व्हावं. याची चाचपणी सुरू आहे मित्र, याची चाचपणी सुरू आहे. आणि ती राजकारण बाह्य, कोणी व्यापारी, बिझनेसमन, उद्योगपती असतील मला माहित आहे, पण त्यांच्याकडून याची चाचपणी सुरू असल्याची पक्की माहिती मला मिळालेली आहे. मात्र त्यामध्ये आत्ता भाजप फारसा उतावळेपणा दाखवत नाहीये. पण महाविकास आघाडीत पिछाडीला पडलेले किंवा निराशाग्रस्त, वैफल्यग्रस्त झालेले उद्धव ठाकरे हे मात्र जितक्या लवकर हे शक्य होईल त्यासाठी प्रयत्नशील आहे. जर आपल्याला मुख्यमंत्री पद म्हणून नाव सुद्धा जाहीर करायला काँग्रेस तयार नसेल, राष्ट्रवादी तयार नसेल, तर निवडणुकीनंतर हे काही झालं तरी आपल्याला मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत याची उद्धव ठाकरे यांना आता पूर्ण खात्री पटलेली आहे. किंबहुना विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं आणखी खच्चीकरण व्हावं, शिवसेनेचं पुनरुज्जीवन होऊ नये, विधानसभेत आणखी शिवसेना खाली यावी, उभाठा शिवसेना, यासाठी आपले मित्र पक्षच प्रयत्नशील असतील. आणि शरद पवार तुम्हाला माहितीये की ते एकाच वेळेला अनेक दरवाजे उघडून बसलेले असतात. त्यामुळे शिवसेनेचं खच्चीकरण करण्यासाठी शरद पवार एकनाथ शिंदेना मदत करू शकतात, उभाठा शिवसेनेचं खच्चीकरण करण्यासाठी भाजपशी सौदा सौदा करू शकतात. हे उद्धव ठाकरे त्या अनुभवातून गेलेले आणि म्हणून त्यांचा धीर सुटत चाललेला आहे. आणि म्हणून
आपल्याला ज्या सन्मानाने भाजप वागवत होता त्याच्या शेकडो पटीने अपमानित आपल्याला महाविकास आघाडीत केलं जात आहे, हे गेल्या 2 महिन्यात उद्धव ठाकरेंना समजून आलेलं आहे. आणि म्हणून परतीचा प्रवास कसा करायचा, कधी करायचा, कुठून करायचा याचे विचार सुरू झालेले आहेत आणि त्यासाठी माणसं कामाला लावली गेलेली आहेत. पण एक असतं मित्रांनो, जेव्हा तुम्ही गरजू असता जेव्हा तुम्ही गरजू असता तेव्हा समोरचा सुद्धा तुम्हाला अधिकाधिक वाकवून घेत असतो. आज शरद पवार किंवा काँग्रेस ही लोकसभा निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरेंचा प्रत्येक शब्द झेलत होते, पण आज ते दोघेही गरजू नाहीत आणि उद्धव ठाकरे गरजू आहेत, तर पदोपदी उद्धव ठाकरेंना वाकवण्याचा प्रयत्न ते करतात. तर मग आधीच वाकलेले उद्धव ठाकरे आहेत, त्यांना ताठ मानेने भाजप सोबत यायला भाजप कशाला मदत करील? भाजप म्हणणार अधिकाधिक वाकवून, अधिकाधिक शरणागत करून उद्धव ठाकरेंना सोबत कसं घेता येईल याचे डावपेच भाजपमध्ये सुद्धा आखले जात आहेत. पण एक गोष्ट साफ आहे मित्र, बंद दरवाजा आड बऱ्याच हालचाली सुरू आहेत. बऱ्याच हालचाली त्या जितक्या भाजपच्या गोटातून सुरू आहेत तितक्याच त्या उभाठा शिवसेनेच्या गोटातून सुद्धा सुरू आहेत. आणि याचा सगळा पत्ता शरद पवारांकडे त्यांना त्याचा सुगावा लागलेला आहे. म्हणूनच शरद पवार अधिक सावध आहे. आपल्याला मुख्यमंत्री पद नकोय, पण मुख्यमंत्र्याचं नाव आणि चेहरा आधी जाहीर करायला नको, ही पवारांनी अचानक जी भूमिका घेतली त्याचं सुद्धा हे कारण आहे. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत टिकून राहतील यावर आता शरद पवारांचा सुद्धा विश्वास उरलेला नाही. ज्याने आपण नुसती लालूच दाखवली म्हणून निकालानंतर मतदान आणि मित्र पक्षाची दगाफटका केला, तो पुढल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या बरोबर खात्रीपूर्वक राहील असा विश्वास शरद पवारांना राहिलेला नाही. आणि म्हणूनच शरद पवार आपल्याला मुख्यमंत्री पद नको म्हणताना कुठचंच नाव आधी जाहीर करू नका असं म्हणून उद्धव ठाकरेंना पेचत पकडून बसलेले. आणि तिथून मग बंद दरवाजा आडची खलबत आणि खिचडी शिजवायला सुरुवात झालेली आहे. ही घटना गेल्या 15-20 दिवसातली आहे आणि त्यामध्ये त्या आगीमध्ये आलेल्या ओपिनियन पोलनी तेल ओतलेलं आहे. त्या ओपिनियन पोलमध्ये महाविकास आघाडीला अल्पमत असो किंवा बहुमत असो, उद्धव ठाकरेंचा पक्ष 3ऱ्या क्रमांकावर जाताना दाखवलेला आहे. 2-3 जे पोल आले ज्याच्यात झुकतं माप युतीला आहे किंवा ज्याच्यात झुकतं माप महाविकास आघाडीला आहे, ते पोल कोणाचेही आणि कुठलेही असोत, त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष 1 नंबरला आणि उभाटा शिवसेना 3ऱ्या किंवा शेवटच्या क्रमांकाला दाखवलं जाते. तिथेच उद्धव ठाकरे यांचा धीर सुटलेला आहे. आणि त्यामुळे ज्या हालचाली सुरू झाल्या त्यातून ही बंद दरवाजा आड खिचडी शिजवण्याचे प्रयोग सुरू झाल्याची माहिती मला मिळालेली आहे. हळूहळू करत तुम्ही बघाल 15-20-25 दिवसानंतर यातल्या काही काही गोष्टी तुमच्या समोर मेनस्ट्रीम मीडियातून यायला सुरुवात होईल. इकडे अजितदादा आणि तिकडे उद्धव ठाकरे यांची अवस्था त्यांच्या त्यांच्या अलायन्स मध्ये डळमळीत झालेली आहे. आणि उद्धव ठाकरे यांचा तर धीर सुटलेला आहे. धीर सुटलेला आहे. तुम्हाला पुढच्या काही दिवसात उद्धव ठाकरे अधिकाधिक तडकाफडकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला दमदाटी करताना सुद्धा, इशारे देताना सुद्धा दिसायला लागतील. जसजसा बंद दरवाजा आड शिजणाऱ्या पदार्थाचा दरवळ त्या दरवाजाच्या फटीतून बाहेर यायला लागेल, तसतसं उभाटा शिवसेनेची भाषा बदलताना तुम्हाला ऐकू येईल. बघू मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.